नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात ह्या महिन्यातील काही ठळक बातम्या. संस्थेच्या विविध शाखांमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा. संस्थेच्या विविध शाखांमध्ये विज्ञान दिनाचे आयोजन. श्री हनुमंत भांडवलकर यांची मुख्याध्यापकपदी नेमणूक. भास्करराव कर्वे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन. शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये आंतरशालेय समूहगीत स्पर्धांचं आयोजन. बाया कर्वे वसतिगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. संस्थेच्या विविध शाखांमध्ये महिला दिन उत्साहात साजरा. एरंडवणा शिशुविहार माध्यमिक शाळेत ग्लोबल महाराष्ट्र उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन. आश्रमशाळा कामशेत येथील सौ प्रेमकला पाठक यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान. विश्वसंवाद केंद्र पुणे आणि स्मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम संवाद परिषदेचे आयोजन. आणि श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाकडून 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन. संस्थेच्या विविध शाखांमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पाहुयात या संदर्भातील सविस्तर बातमी. शिशुविहार प्राथमिक शाळा एरंडवाणा येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून कवी कुसुमाग्रज यांच्या 110व्या जन्मदिनी बालकवी कवयित्रींचे किलबिल कविता हे वैशिष्ट्यपूर्ण संमेलन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध कवी, निवेदक, साहित्यिक कविराज विजय सातपुते अध्यक्ष आणि व्यासंगी युवा साहित्यिक सुजित कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मराठी भाषेचा यथोचित गौरव करीत कविराज विजय सातपुते यांनी बालकवींना मार्गदर्शन केले. नवीन मराठी शाळा वाई येथे दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रतिनिधी माननीय सौभाग्यवती स्वाती शेंडे मॅडम, बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती सातपुते मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती सुरेखा जाधव मॅडम उपस्थित होत्या. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने इयत्ता 1ली ते 4थीच्या अनेक विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील साहित्य, कला, गायन, एकपात्री, भजन, भारूड, पोवाडे, श्लोक, मराठी गाण्यावर नृत्य इत्यादी सादरीकरणे सादर केली. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी साहित्य प्रकार ही कार्यक्रमाची संकल्पना होती. मराठी साहित्य प्रकारामध्ये ओवी, अभंग, कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ललित साहित्य इत्यादी घटकांचा समावेश होतो. इयत्ता 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी हे सर्व साहित्यातील विषय घेऊन आपले सादरीकरण केले. तसेच मराठीतील साहित्यिकांची ओळख विद्यार्थ्यांनी नृत्यातून करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती राव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वाचन करण्यास प्रवृत्त केले. सौभाग्यवती शेवडे मॅडम यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक केले. आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थिनींनी मराठी वेशभूषा करून विविध साहित्य प्रकारांचे सादरीकरण केले. यावेळी इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थिनींनी गोष्टी, अभंग, ओवी, भारूड, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता इत्यादी साहित्य प्रकार सादर केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिशुविहार प्राथमिक शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती प्राजक्ताताई वैद्य यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय मुख्याध्यापिका सविताताई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत विविध शाखांमध्ये विज्ञान दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात सविस्तर बातमी. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून वैविध्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोग आणि प्रतिकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध छोट्या वैज्ञानिक प्रतिकृती जसे साधी यंत्रे, गुंतागुंतीची यंत्रे, हवेच्या दाबावर आधारित पंप इत्यादी छोटे छोटे प्रयोग तसेच घनता, चुंबकीय बल याचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय किरण फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती शीतल इंगुळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सौभाग्यवती राजश्री पाठक यांनी केले. नवीन मराठी शाळा वाई येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले.
तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून तर पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व रंगाच्या पाना फुलांपासून छान सजावट केली होती. विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली वैज्ञानिक उपकरणे आणि शैक्षणिक साहित्य सादर करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर शशिकांत बोटे उपस्थित होते. रांगोळी प्रदर्शन आणि विज्ञान दालनाचे त्यांनी उद्घाटन केले. यावेळी डॉक्टर शशिकांत बोटे यांनी विद्यार्थ्यांना चौकस होण्याबाबत आवाहन केले. या कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर सोनपाटकी, सौभाग्यवती रश्मी शेवडे, सौभाग्यवती मुग्धा वैद्य, संस्था प्रतिनिधी सौभाग्यवती स्वाती शेंडे, मुख्याध्यापिका सौभाग्यवती विद्या राव तसेच पालक अध्यक्ष आणि सदस्य, विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यावेळी उपस्थित होते. शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथे शाळेतील विद्यार्थिनींसाठी हेंकेल इंडिया आणि ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने शालेय स्तरावरील खगोलशास्त्रीय अवकाश निरीक्षण केंद्र आणि प्रयोगशाळेचे अनावरण करण्यात आले. या आकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर, प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हेंकेल इंडियाचे भूपेश सिंग, संध्या केडिया, डॉक्टर प्रसाद खंडागळे, शेखर डुंबरे, प्रसाद वैद्य, खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे, शिशुविहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य, व्यवस्थापक मंडळ सदस्य माननीय जयंत इनामदार, उपसचिव प्रदीप वाजे उपस्थित होते. सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थिनींनी अतिशय महत्त्वपूर्ण असे नवनवीन प्रयोग सादर केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. श्री हनुमंत भांडवलकर यांची एरंडवणा माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली. पाहुयात या संदर्भातील सविस्तर बातमी. 2 मार्च 2022 रोजी श्री हनुमंत भांडवलकर सर यांची एरंडवणा माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापकपदी नेमणूक झाली. त्यानिमित्त स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता व विद्यार्थ्यांना सरांचे पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयामध्ये कैलासवासी भास्करराव कर्वे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात ह्या संदर्भातील सविस्तर वृत्त. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालय येथे कैलासवासी भास्करराव कर्वे स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी निबंध पाठवले होते. निबंधांचे परीक्षण सौभाग्यवती सुनंदा देशमुख यांनी केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संस्थेच्या उपकार्याध्यक्षा आणि विद्यालयाच्या शाला समिती अध्यक्षा माननीय सौभाग्यवती विद्याताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये आंतरशालेय समूहगीत स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्त. शिशुविहार प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आंतरशालेय समूहगीत स्पर्धा घेण्यात आल्या आणि या स्पर्धांना अभूतपूर्व यश मिळाले. आंतरशालेय समूहगीत स्पर्धेचे उद्घाटन माननीय अरुणा राहिंज, पर्यवेक्षिका पुणे महानगरपालिका शिक्षण समिती तसेच माननीय मराठेताई, नगरसेविका पुणे आणि माननीय श्री हनुमंत भांडवलकर, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय यांच्या हस्ते संपन्न झाले. बाया कर्वे वसतिगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भातील विशेष वृत्तांत पाहूयात. बाया कर्वे वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींनी सर्वांगीण व्यक्तिमत्वाकरता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 5 मार्च 2022 रोजी शिरीष आपटे यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थिनींना समजेल अशा सहज सोप्या शब्दात आणि उदाहरणांसह विषयाची मांडणी केल्यामुळे विद्यार्थिनींना व्याख्यान खूप आवडले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून बाया कर्वे वसतिगृहात रक्तदान शिबिर दिनांक 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षात 31 विद्यार्थिनींनी रक्तदान केले. शिबिरास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाशी सलग 2 वर्ष यशस्वीपणे लढा दिल्यानंतर या सावटातून बाहेर पडत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील बाया कर्वे वसतिगृह येथे पारंपरिक पद्धतीने 17 मार्च 2022 रोजी होळीचे दहन करण्यात आले. तसेच अनिष्ट विचारांची होळी यावेळी विद्यार्थिनींनी केली. दिनांक 8 मार्च रोजी नवीन मराठी शाळा वाई येथे 1ली ते 4थीच्या महिला पालकांसाठी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महिलांसाठी आई व पाल्य नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, लिंबू चमचा, फुगे फुगवणे, ग्लासांचा पिरॅमिड तयार करणे, बाटलीत पाणी भरणे इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बाया कर्वे अध्यापक विद्यालय एरंडवणे येथे जागतिक महिला दिन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री, शिक्षिका, वक्त्या, माजी विद्यार्थिनी माननीय सौभाग्यवती वंदना इन्नाणी उपस्थित होत्या. यांनी आपल्या भाषणातून लिंग समभाग समानता सुरुवात आपल्या घरापासून कशी करता येते यावर मार्गदर्शन केले. दिनांक 8 मार्च रोजी एरंडावणा माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत भांडवलकर सर आणि प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि CID ऑफिसर सौभाग्यवती उज्ज्वलाताई डिंबळे उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर शाखेमध्ये आपल्या संस्थेच्या सिद्धिविनायक कॉलेजच्या माननीय प्राचार्या डॉक्टर संहिता आठवले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या प्रसंगी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना विविध संदेश दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना विविध क्षेत्रांची ओळख करून देत याच्यामध्ये करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले. मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. सन 2022 मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर या शाखेच्या माननीय उपक्रमशील मुख्याध्यापिका सौभाग्यवती प्राजक्ता प्रमोद वैद्य यांना राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध कवयित्री माननीय श्रीमती संजीवनी बोकील, मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दिनकर चौधरी यांच्या शुभ हस्ते प्राजक्ताताईंना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या आश्रमशाळा कामशेत येथील सौभाग्यवती प्रेमकला पाठक यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल टीचर रणजित सिंह डिसले गुरुजी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत माननीय सुभाष वारे उपस्थित होते. शिशुविहार माध्यमिक विद्यालय एरंडवणे येथे ग्लोबल महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्त. देशभर साजरा करण्यात येत असलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन पर ग्लोबल महाराष्ट्र हा उपक्रम सकाळ माध्यम समूह, जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूतावास येथे कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉक्टर सुयश यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिक यांच्या संयुक्त प्रयत्नाने ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आला. या उपक्रमामध्ये एरंडावणा माध्यमिक विद्यालयातील 4 विद्यार्थिनींचा सहभाग होता. विद्यार्थिनी या कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेल्या होत्या. शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाड यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये होता. विश्व संवाद केंद्र पुणे आणि स्मार्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाहुयात या संदर्भातील विशेष वृत्त. 27 मार्च रोजी विश्वसंवाद केंद्र आणि स्मार्ट यांच्या संयुक्त विद्यमानं माध्यम संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
माध्यमातील स्थित्यंतर या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर विश्राम ढोले, डॉक्टर संजय तांबट, प्रतिभाताई चंद्रन आणि देवदत्त भिंगारकर यांनी परिसंवादात भाग घेतला. श्री संतोषजी कुलकर्णी यांनी या परिसंवादावर आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी राष्ट्रवंदना या राष्ट्रभक्ती गीतांवर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाहुयात विशेष बातमी. दिनांक 24 आणि 25 मार्च रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सिद्धिविनायक महिला महाविद्यालयात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सोशो इकॉनॉमिक चेंजेस अँड इट्स इम्पॅक्ट ऑन विडोज इन 21st सेंचुरी या विषयावर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल शेकटकर सर यांच्या हस्ते झाले. परिषदेची सुरुवात डॉक्टर ज्योती पठानिया यांच्या भाषणाने झाली. यानंतर लेफ्टनंट कर्नल राजेंद्र जाधव आणि डॉक्टर सुचिता साकोरे यांनीही परिषदेस मार्गदर्शन केले. परिषदेचे दुसरे सत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले. यामध्ये श्री नयना सहस्त्रबुद्धे, श्री अबोली मोहोरकर आणि मेजर प्रांजल जाधव यांनी सहभाग घेतला. ह्या होत्या ह्या महिन्यातील काही विशेष बातम्या. भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.